तो चलिए शुरू करते हैं. साईराम मित्रांनो, तर अशा प्रकारे मी आज तिसऱ्या दिवशी सकाळ सकाळी बसलेलो आहे. सांगताना आनंद नाही होत आहे, पण आता काय करणार, आपली हालत तशी झाली. पायाला 2 फोड आलेत, एका पायाला एक आणि दुसऱ्या पायाला दुसरा, आणि थोडं गष्टी पण बसली मस्तपैकी. थोडं घासलं चांगलं, थोडं नाही, ब्लिडिंग झाली पण ठीक आहे, चालतं. ॲम्ब्युलन्स आहे आपल्याकडे, बघूया नंतर. थोडं उजळलं ना की सर्व उठले ना की नंतर बघू. आणि मी जो तुम्हाला बोललो होतो ना, अथर्व हळदणकर म्हणून एक पोरगा आमचा मोठा माणूस आहे, तो हाच आहे. इकडे तर बघ, आता परत बोलशील ब्लॉगमध्ये नाही घेतला. काय नाही, हा गद्दार आहे एक नंबरचा. तुम्हाला बोललेला पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवतो. पहिल्या ब्लॉगमध्ये भेटलेला मला, माझ्यासोबत व्हिडिओ पण काढलेली, पण त्याने ती व्हिडिओ टाकली नाही. हा त्यासाठी गद्दार आहे. ती व्हिडिओ ॲक्च्युली दुसऱ्या मोबाईलमध्ये होती, दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये, त्यामुळे ती भेटली नाही व्हिडिओ लगेच टायमावरती व्लॉग बनवायचा, आणि तेव्हा ती टाकली व्हिडिओ. तर आता वाजलेत काहीतरी किती वाजले, 7 वाजलेत. थोड्या वेळाने जाऊ, बघू. आणि हां, मेन गोष्ट, आता मी बसलो आहे तर माझी पदयात्रा मोडलेली आहे आणि सेवेकरी बनलो आहे आता मी आणि हा माणूस. तू पहिल्या दिवसाचं सांगितलं नाही वाटतं. नाही, पहिल्या दिवशी बसलो होतो, पण ते नंतर रात्रीच्या हॉल्टपर्यंतच. कारण की डोपर, जसं मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोललो की माझं डोपर भरपूर दुखत होतं. ते काय माहिती, लिगामेंट्स एकदम जाम झाल्या होत्या की काय झालं होत्या, टाईट झाल्या होत्या फुल, तर जमत नव्हतं चालायला. पण त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी चाललो काल पूर्ण, आणि आता तिसऱ्या दिवशी सकाळी बसलो. आणि आता बघू, आम्ही दोघे पण सेवेकरीमध्ये. ह्याचे जे पप्पा आहेत ना, ते अध्यक्ष आहेत, आणि मला वाटतं आहे की ते आम्हाला ओरडणार आहेत चांगलेच. दोघं एकत्र राहिलो ना तर झालं. मग त्यापेक्षा मग दोघं एकत्र नाही राहणार. अजून 3 गाड्या आहेत, 3 गाड्यांपैकी एखादी गाडी मी घेईन किंवा एखादी गाडी हाच घेईन, बघू. आणि ही लोक आलेत आता आपले पाव घेऊन. सेवेकरी आपले पाव आणायला गेलेले साई बंधू आपले. थंडी कुठे विशालला कुठे? तो अरे ॲम्ब्युलन्स मध्ये हे टाक. आज काय नाश्त्याला मिसळ पाव आहे ना? टाकला ना. हा हर्ष, नाश्त्याला मिसळ पाव आहे. संध्याकाळी सकाळी तुम्हाला थोड्या वेळाने मिसळ पाव दाखवतो, मस्त थोडी खाऊया आपण. फाटली आहे पण मिसळ पाव खाऊया आपण. ठीक आहे, चला. मित्रांनो, आम्ही दोघे पण आता निघालोय. बघूया पुढे पाणी, आमच्याकडे सध्या तरी पाणी नाही, पण पुढे जाऊन पाणी घेऊया आणि पोरं भेटली की दाखवतो तुम्हाला. बाकी हा व्ह्यू, सकाळ बघा तू. बाकी हा व्ह्यू बघा, मस्त. काय डेंजर सीन आहे. डेंजर नाही बोलू शकत, खूपसूरत. या पदयात्रेला स्वर्गसुखाचा प्रवास नाही म्हणत, स्वर्गसुखाचा प्रवास जणू हाच. ठीक आहे, दाखवतो तो. चला पुढे, चला. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या पालखीची पहिली निशाणी दिसलेली आहे. साईराम. हे बघा, तिकडे पालखी आहे. थोडा वेळ लागेल, तुम्हाला पालखी आली की दाखवतो. आणि हा जो फोडून येतो ना, तो जॅकी आहे, तो पहिल्या निशाणीला असतो, पण सध्या तो जरा वॉशरूमला गेलेला म्हणून ह्या त्या दादाकडे होती. आता तुम्हाला पालखी आली ना की तुम्हाला दाखवतो, थांबा. बाकी अजून एक इथून पालखी चालते. काय सुंदर पालखी सजवली आहे बघा, एक नंबर पालखी सजवली आहे. छोटीशी पालखी 2 जणांनी घेतली, एक अब्दुलगिरी घेतली, आणि तिकडे निशाणी आहे. बाकीची पोरं जास्त तर दिसत नाही, त्यांची पण सुंदर पालखी सजवली आहे. काय वाटतंय बघा, अरे 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 अरे, हा 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 हा, मस्त. त्या प्रकारे आपला जॅकी भाऊ चाललेला आहे पुढे पळत. जॅकी आंबा, आपली पालखी पण आली आहे. हे बघा, पुढे जे दोघे चालत आहेत ते सार्थक आणि प्रसिक म्हणून एक आहेत आमच्या ग्रुपमधले, ते दोघे आहेत. राजदंडा घेऊन चाललेत, आणि राजदंडा जो आहे ना तो चिंतामणीचा आहे आपल्या. आले की दाखवतो आंबा. हे बघा,
पालखी पण आलेली आहे आपली. साईराम साईराम. आणि हा आपला खास माणूस दाद्या. आणि अशा प्रकारे चांगल्या रीतीने आपली आमची विकेट. नाही मी बोललो ते सांगितलं ते तू सो नको समजला. मी सांगून देतो ना कार्यकारिणीच्या म्हणजे कसं. थांब 1 मिनिट थांब. अशा प्रकारे आहे ना हा दुसरा म्हणजे शूट आहे. ते पहिले गेली ती व्हिडिओ पहिली जरा मध्ये अडकली म्हणून. अशा प्रकारे आपली आमची विकेट पडली आहे. थोडा प्रॉब्लेम आहे समजून घ्या. तेच ब्लिडिंग झाली म्हणून जरा थांबलो. असतं ते थोडं चालू आणि थोडं बसू. जर पुढे झाला तर कसारा घाट चढायचा प्रयत्न. कसारा घाट कसा मेन आहे. कसारा घाट चढण्याचा प्रयत्न तर नक्कीच करीन. जर नाही झालं तर मग बसीन परत बघू. मागेरी जाऊन फुल चिल आराम. याच्या घरी याची मम्मी भाकरी आणि चटणी एवढी फ्लेवरफुल बनवते ना, सही बनवते ना याची मम्मी. मस्त की तुम्हाला दाखवतो. चालेल साईराम बाबा. भेटूया आपण. फाउंडेशन आणि साई भक्ती या सर्व परिवाराकडून त्यांना उदंड आयुष्य लागू अशी आमची साई चरणी प्रार्थना. आणि आज त्यांचा आपला छोटासा आपला कार्यक्रम आपण करत आहोत. त्यांना सर्वांनी आपल्या शुभेच्छा द्याव्या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. हो नितीन भाऊ. आकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुता असा मुलानो असा असा पप्पाने मध्ये. तर नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली तिसऱ्या दिवशी खूप कमी व्लॉग शूट करतो आहे कारण की थोडा त्रास होतो आहे मला पण आणि थोडा एक्झॉस्ट झालं आहे फुल. तर आता आपण ॲक्च्युली दुपारच्या हॉल्टवरती होतो. भरपूर वेळ आधी झाला म्हणजे मला वाटतं पालखी 10 वाजेपर्यंत काहीतरी पोचली होती इकडे 10-10:30पर्यंत. त्यानंतर आपण आलो. आपण सेवेकरी बनलो आता सध्या पूर्ण. आता 4-5 जेवढे दिवस राहिले तेवढे सेवेकरी. फक्त कसारा घाट चढलो तर चढीन बघू. आणि जर झालं तर मग तुम्हाला सांगेन जसं आहे तसं दाखवेन. आता सध्या तरी इथून सर्व गेलेले आहेत तुम्ही बघू शकता. बाकी आपण काय जाऊ थोड्या वेळानं. आता 3:30-4 झाले. आपण जाऊ 4-4:30-4:30पर्यंत जाऊ. 4:45 झालेत ना आता. 4:30पर्यंत जाऊया आपण. तुम्हाला दाखवतो मग थोडं सनसेट वगैरे. पीर बाबा पण लागेल आणि त्याच्या आधी थोडं आटगावला मंदिर पण आहे ते पण दाखवतो. ठीक आहे. साईबाबांचं मंदिर आहे आपल्या. मंदिर एकदम सुंदर आहे. मंदिर बाबांची मूर्ती पण एकदम सुंदर आहे. मस्त त्यांनी सर्व मंदिराच्या बोलतो ना मंदिराच्या गाभारात वगैरे असं एकदम सुंदर बनवून ठेवलं आहे. आपण जाव्यानंतर थोडा वेळ तुम्हाला दाखवतो. आटगावला पालखी आता पोचली असेल मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता आपले सर्व कधी तरी गेलेले आहेत पुढे. आपण पण जाऊया पुढे. आटगावला साई मंदिर लागतं आहे जे बिल्डिंग खाली. ॲक्च्युली खूप सुंदर आहे. मी मागाशी तुम्हाला जसं सांगितलं तसं आत्ता पण सांगतो आहे तुम्हाला. ते दाखवतो. बाबांची मूर्ती पण खूप सुंदर आहे. मागे सध्या अंधेरीची पोरं आहेत ॲक्च्युली. त्यांच्याकडे मागची निशाणी आहे. आणि बाकीचे ऑलमोस्ट सर्व पुढे गेलेले आहेत. इथून आहे ना एक लोकल ट्रेन पास होते. मी तुम्हाला दाखवतो 1 सेकंड फक्त. हे बघा इथून आहे ना ह्या जागेवरून लोकल ट्रेन पास होते. हे बघा ही लोकल ट्रेन आहे. जसं मी तुम्हाला बोललो टाईम एक्झॅक्ट टाईमावरती आलेली आहे लोकल ट्रेन. ही कसाऱ्याला चालली आहे आता. कसारा मीन्स असं बोलू शकता की शिर्डीचा अर्धा भाग झालेला आहे आपला. ठीक आहे. बाकी दाखवूया आपण पुढे कसं काय ते. आणि मागून येतो आहे ना तो अंधेरीचा ग्रुप आहे येतो आहे.
त्यांच्याकडे शेवटची निशाणी सध्या. ती लोकं पण थोडं सावलीखाली बसले शाळेखाली. बाकी आपण जाऊया पुढे, चला. ठीक आहे. साईराम काका, हे आमचे सतीश काका पोलीसवाले आहेत. प्रेमळ पण आहेत आणि ओरडतात पण आपुलकीने ओरडतात बस. आणि अध्यक्ष मागून येत आहेत. हो काका, ब्लॉग टाकलाय बघितला की नाही? ब्लॉग व्हिडिओ बनवतोय. हे आपले अध्यक्ष चाललेत पुढे. आता जाऊया आपण यांच्या मागून थोड्या वेळाने. आणि मित्रांनो, आपल्याला राख्यादा परत भेटलेला आहे. पण राख्यादा झोपलेला आहे. ओम साईराम. काय अरे मी बॅटिंग करायची म्हणून इकडे आलो. चालतोय? नाही ना, मी नाही चालू काय. मी तिकडे थांबलेलो. मी बोललो तू पुढे गेला असेल म्हणून. आम्ही आज इथे येऊन थांबलो. पहिला बॅटिंग गेले आहेत ना. मला पण बॅटिंग करायची म्हणून मी आलोय. मी काय बोलतो बाकी अरे लास्ट निशाने आली आहे. आली ना? आली. क्रॉस केली की नाही? क्रॉस केली की नाही? बाकी काय बोलतो, ब्लॉग झाला एकदम. माझा अपलोड होतोय. प्रोसेसिंग मध्ये 99 वरती अडकलाय साला. नेट आहे ना? हा नेट आहे ना? आता डायरेक्ट पब्लिक केला काय? हा डायरेक्ट पब्लिक केला. बाकी आपला तिसऱ्या दिवशीचा ब्लॉग पण चाललाय. ऑलमोस्ट 99% वरती आहे. तिसऱ्या दिवशीचा नाही, सॉरी दुसऱ्या दिवशीचा. आणि तिसऱ्या दिवशीचा शूट होतोय. अजून तिसरा दिवस संपला नाही. बाकी काय राख्यादा? एकदम मजेत. तुझं कसं चाललंय? माझं पण चाललंय मी एकदम ग्रुप मस्त. याच्यावरती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे. हा, जाऊन बघा. आणि आपल्या भावाला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला. याचा पण आहे ना ब्लॉगिंग चॅनल आहे, ट्रॅव्हल विथ राकेश. ते पण चेक करा. आणि बाकी तो कोण बसले? सिद्धू आहे, सिद्धू आपल्यासोबत. अच्छा ठीक आहे, चालेल. चला भेटूया आपण पुढे. पहिलं बॅटिंग करून येतो. जा बॅटिंग करून ये. बॅटिंग महत्वाची आहे. बॉलिंग नाही झाली तरी चालेल. चला. मला इथे आपल्या मंदिरात त्या साईबाबांचा कोण भेटला असेल पहा तरी. जरा साईड हटता का तुम्ही? आमचे लाडके बंधू अथर्व हळदणकर हे मागची निशाणी घेऊन आलेले आहेत. ह्यांनी मला टाळी दिलेली आहे. हे सेवेकरी होते, ते मी सेवेकरी झालो. याचा प्रवास खूपच कठीण होता. आणि त्यांचे दुसरे सहकारी म्हणजे योगीराज चव्हाण, हे जरा चांगले असतात. आणि तिसरे सहकारी म्हणजे मंथन पाटील. आणि चौथे सहकारी म्हणजे विघ्नेश राणे. त्यांचं दुसरं नाव आता ह्यांनी चौघांनी पण दर्शन घेतलेलं आहे आपल्या बाबांचं. आता काय करायचं? निशाणी घेऊन निघा. मी येतो आरामात. पीर बाबाच्या दरबारात भेटू. दर्ग्यावरती नाही, पीर बाबाच्या दरबारात. दरबारात बोलतो, दरबारात. ठीक आहे. बाकी पुढे आपण नंतर नाश्त्यासाठी भेटू. पीर बाबा बादशाह. रॅपिडो चालू कर रोहित, मला पुढे सोड. आडगाव ते शिर्डी नको. आडगाव ते शिर्डी नको. एवढं आडगाव ते शिर्डी लांब होईल. आडगाव ते कुठे? तुलिप हॉटेल. ए रुमाल पडला रे. काय रे? बाबांचा स्नॅप नाही लागला. हा बघा, स्नॅप पगलू. अरे मी तुला व्हिडिओ फोटो सर्व पाठवतो. चल, माझ्याकडे ब्लॉगच आहे. तू काय येड आहे? चला निघा पुढे, मी येतो मागून. मित्रांनो, आपली पालखी येत आहे. आता मस्त की बघूया. उभे स्वागत साईराम.
साईराम. मित्रांनो, आपण पोहोचलेले आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती, म्हणजे शेवटच्या हॉल्टवरती आजच्या दिवसाच्या. तुम्हाला भजन दाखवतो. भजनामध्ये आवाज येत नसेल तुम्हाला, मला वाटतंय. ठीक आहे, जाऊ दे, आपण भजनच बघूया. इकडे आपल्यासोबत अजून एक पालखी आहे, श्री साई दत्त म्हणून. आपल्याच एरियातली पालखी आहे, गावामध्ये जिजामातानगर. तुम्हाला दुसरी पण दाखवतो. चला, भजन दाखवतो. हे बघा, भजन इकडे चालू आहे मस्त आहे की. काल रात्री पण घेतलेली. वेदांत बुवा काय ऐकत नाही. बोल ना, लाव ना तिकडे ते बघ. चला, आम्ही तुम्हाला उद्या भेटतो. टाटा बाय बाय. नवीन माणसाला तरी दाखव. आणि हा दिग्नेश, हा दुर्गेश म्हणून आहे, तो आजच जॉईन झालाय आत्ताच जस्ट. तुम्हाला उद्या सकाळपासून दाखवतो याचा पण चेहरा कसा दिसतो, बघून घ्या. चला, भेटूया आपण उद्या. टाटा बाय बाय. साईराम. साईमय रात्र. काही नाही, रात्र भेटू आपण.